या युती संदर्भातल्या चर्चा आता वेगवान होण्यास सुरुवात झालेली आहे। घडामोडींना वेग आलेला आहे आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या जोडल्या गेल्या आहे। सुषमाताई, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। भेटीगाठी वाढलेल्या आहे, लवकरच मनोमिलन हे कौटुंबिक झालेलं आहे, मात्र राजकीयही मनोमिलन लवकरच होईल आणि या संदर्भातली घोषणा लवकरच होईल अशी कुठेतरी चिन्ह पाहायला मिळते। तुम्हाला काय वाटतं? सुषमाताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? होय 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 आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहे। निश्चितपणे जी उद्या जी घोषणा असेल त्या घोषणेची मला वाटतं महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस या घोषणेची अत्यंत उत्सुकतेने वाट बघत होता। त्यामुळे ती घोषणा नक्कीच सकारात्मक असेल, मराठी माणसाच्या हिताची असेल, महाराष्ट्रातला मराठी माणूस निष्कासित होणार नाही यासाठी दोनही ठाकरे बंधूंकडून जे एक सकारात्मक पाऊल टाकलं जाणार आहे त्याच्यासाठी नक्कीच सगळेजण सज्ज आहेत। सुषमाताई, म्हणजे उद्याचा मुहूर्त ठरला यावर शिक्कामोर्तब म्हणायचं का? मला वाटतंय आमचे सन्माननीय नेते राऊत साहेब ज्या अर्थी बोललेले आहेत त्या अर्थी निश्चितपणे उद्या सकारात्मक काही होण्याची संभावना आहे। सुषमाताई, एक महत्त्वाचा मुद्दा ठरतोय दोन्ही पक्षांमध्ये, तो आहे जागा वाटपाचा, जो प्रत्येकच युतीत आणि प्रत्येकच पक्षात ठरत असतो। त्यामुळे जागा वाटपावरही दोन्ही पक्षात काही ठिकाणी पेच आहे, ही माहिती समोर येते। नाही, पेच सगळ्यांकडे असतो आणि सगळ्याच पक्षांना वाटतं की आपल्यासाठीच्या जागा जास्तीच्या मिळाव्यात आणि तसं वाटणं हे काही फार चुकीचं नाहीये। मला वाटतं प्रत्येक पक्षाचा तो अधिकार असतो, अपेक्षा असतात आणि त्यानुसार प्रत्येक पक्ष प्रयत्न करत राहतो। परंतु या सगळ्यांमध्ये फार ओढाचा न होता जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे ते मराठी माणसाचं हित आणि ते लक्षात ठेवून निश्चितपणे त्यावर काम केलं जाईल। सुषमाताई, आपण कालच निवडणुकांचे निकाल पाहिले, ज्या नगर परिषद नगरपंचायत स्थानिक निवडणुका झाल्या त्यांचे निकाल पाहिले आणि त्यानंतर आता महापालिका निवडणुका होत आहेत। काय वाटतं, परिणाम होईल त्या निकालांचे पुढील निवडणुकांवर? नाही, मला नाही वाटत तसा काही परिणाम होईल, कारण ज्या पद्धतीने आता पैसा ओतला गेला नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यावरनं एक चित्र स्पष्ट होतं की जर खरंच मतदारांचा भाजपावर विश्वास असता किंवा शिंदेवर विश्वास असता तर यांना एवढा पाण्यासारखा पैसा वाहण्याची गरज पडली नसती। ज्या अर्थी एका मताला 20-20, 25-25 हजार रुपये या लोकांकडून वाटले गेले याचा स्पष्ट अर्थ आहे की स्वतःच्या कामावर या लोकांना अजिबात विश्वास नाहीये। नक्कीच, त्यामुळे आता महायुतीला ठाकरे बंधूंची ही युती कशी उत्तर देते, कशी टक्कर देते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुषमाताई, खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधला त्यासाठी। तर आमचे प्रतिनिधी जय पवार यांनीही संजय राऊतांच्या या भेटी संदर्भात आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवली आहे, त्यांनाही धन्यवाद।